रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यांनी समर्थन केलं. आज मुख्यमंत्री पदावर ते देश विराजमान होत आहेत. आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठी गेला आहे. दिल्लीचं सरकार कसं बघतायत? नाही, दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे. अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत, ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा 22चा आकडा आहे, विरोधी पक्ष आहे त्यांचा. मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली. खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती, यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी, पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही. म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागतं. पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली. आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही? शेकडो कोटी रुपये खर्च केले, काही त्याचा टास्क फोर्स बनवला, निधी कोट्यावधी रुपये आणला. मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना. राज्य कोणाचं आहे, त्याचा कोणाला फायदा होणार आहे हे पाहून तुम्ही कामं करताय. हा सर, जैसे अखिल राष्ट्रीय मराठी साहित्य सम्मेलन होने वाला दिल्ली में, वहीं पर प्रधानमंत्री मोदी और शरद पवार जी एक साथ शेयर करने वाले, आप भी नहीं, मैं सम्मेलन को नहीं जाऊंगा, मैं दिल्ली में रहूंगा क्योंकि महाराष्ट्र से सैकड़ों लोग जा रहे हैं. अगर उनको कोई असुविधा है, सरकार तो करती है या संस्थाएं भी करती है, लेकिन हमारे लोग हैं, हमारे जान पहचान वाले लोग हैं, उनको भी कोई तकलीफ हो सकती है, दिल्ली है, तो उनको अगर हम कुछ मदद कर सकेंगे तो जरूर मैं 2-3 दिन वहां बैठूंगा. साहित्यिक, लेखक, कवि या बुक सेलर जाते हैं, मराठी के ग्रंथ विक्रेते, उनको अगर कोई जरूरत है तो शिवसेना वहां उनको मदद करेंगे, हमारी शिवसेना उनको वहां मदद करेगी, इसलिए मैं जाकर बैठूंगा. सर, रेखा गुप्ता आज दिल्ली की मुख्यमंत्री की शपथ ली, कैसे देखते हैं आप? अच्छी बात है. एक महिला को, जो बीजेपी की कार्यकर्ता है एबीवीपी से, जिसने कभी दिल्ली के महानगर पालिका में जोर से तोड़फोड़ और हंगामा मचा दिया था, वहाँ के महापौर के सामने बहुत बड़ा दंगा किया था, मैंने देखा था वो. तो ऐसी नेता को अगर मुख्यमंत्री बनाया है तो बीजेपी की वो एक अच्छी चॉइस है, बीजेपी की विचारधारा की चॉइस है, और मैं मुख्यमंत्री का स्वागत करता हूँ. दिल्ली जैसे राज्य में एक सामान्य कार्यकर्ता को इस प्रकार से एक ऐसा अवधा मिला है, पद मिला है. नहीं, देखिए, मैंने ये कहा है कि मैंने देखा कि सरकार आज शपथ लेगी, मुख्यमंत्री या सरकार आज शपथ ग्रहण करेगा, लेकिन जब केजरीवाल हार गए उस दिन से दिल्ली के लेफ्टिनेंट गवर्नर ने पूरी मशीनरी लाकर यमुना सफाई का कार्यक्रम शुरू किया, यमुना शुद्धिकरण. लेकिन मैं हमेशा देखता रहा कि अरविंद केजरीवाल जी का वचन रहा दिल्ली को, और हमेशा केंद्र के पास मदद मांगते रहे यमुना सफाई के बारे में, लेकिन उनको मदद नहीं की, उनको बदनाम किया. लेकिन जब केजरीवाल जी हार गए, चुनाव हार गए, आप आम आदमी पार्टी चुनाव हार गए, तो 24 घंटे में पूरी मशीनरी यमुना में आकर यमुना का पानी साफ करने का कार्यक्रम शुरू किया. ये है केंद्र सरकार की नीति और नियत. जहां अपोजिशन की सरकार है, मुख्यमंत्री है, वहां जनता के हित में अगर काम के लिए कोई मांगता है कोई मदद, तो मदद नहीं करते जब तक उनकी सरकारें नहीं आती. जैसे महाराष्ट्र के एक मंत्री है, उसने कहा जिस गांव में हमारे पार्टी का सरपंच नहीं है वहां 1 रुपया भी मैं विकास निधि नहीं दूंगा. ये उनकी भूमिका है. महाराष्ट्र गवर्नमेंट आगरा में लैंड एक्वायर कर रहा है शिवाजी महाराज बिल्कुल बनाने के लिए, ऐसा फडणवीस ने कहा, लेकिन यही पता देखा तो महाराष्ट्र के जो किले हैं उनकी दखल नहीं किए जा रही. बरोबर, अभी कल ही फडणवीस साहब ने कहा है कि मैं मंदिर से ज्यादा छत्रपति शिवाजी महाराज को, किले को मानता हूँ.
छत्रपति शिवाजी महाराज के जो किले हैं वही हमारे लिए मंदिर है। आप जो बोलते हो छत्रपति जी के सामने शिवनेरी किले पर, वो बात आप सच में उतारिए, नहीं तो लोग बोलेंगे आप छत्रपति जी के सामने झूठ बोलते हो। माझा प्रश्न असा आहे की मनसे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एक परखड मत व्यक्त केलेलं आहे. पक्षाच्या पराभवाला ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि जर ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक केलं जातं हे सिद्ध करून दाखवा. बघा, अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे, त्यांचे चिरंजीव आहेत, ते निवडणूक हारले दादरला. आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत, त्यांची एक विचारधारा आहे, त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे. प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हारलो, ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे. ईव्हीएमवर लोकांचा